हॅलो, नमस्कार. मी रोहिणी. सगळ्या माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? सर्वजण मजेतच असणार. परवा आई आली होती गावावरून. मग आईला घेऊन आळंदीला गेले होते. म्हणलं आई काय आता पुढच्या एकादशीपर्यंत थांबणार नव्हती. आई आलेली त्या दिवशीच एकादशी होती, पण त्या दिवशी जायला जमलं नाही आम्हाला. आई प्रवास करून आली होती, मग त्या दिवशी आराम केला. मग दुपारी आळंदीला आलो. दुसऱ्या दिवशी आळंदीला आलो तर आधी इंद्रायणीवर गेलो. जास्त पाणी नव्हतं. यात्रेच्या वेळेस पाणी वरून सोडतेच जास्त. आता जास्त पाणी नव्हतं आणि गर्दी पण खूप कमी होती. एकादशीला गुरुवार रविवार असं गर्दी जास्त असते. गर्दी पण नसल्यामुळे दर्शन छान झालं. या बाबांकडून गंध लावून घेतला तिघांनी पण. बाबांना वाटत होतं फोटो काढते, बाबा कुतूहलतेने एकटक पाहत होते. मग बाबांना म्हटलं व्हिडिओ घेते. मला बाबांनी गंध लावून दिला छान. बाबांसोबत पण 1-2 फोटो काढले. बाबा पण खुश झाले. हे आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर. आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केला तर कळालं की दर्शनबारी बंद होती. मग दर्शनबारी बंद असल्यामुळे मग थोड्या वेळ 5-10 मिनिट थांबलो. हे मुखदर्शन घेतलो. हे आहे समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांची. मग माऊलीचं बाहेरून दर्शन घेऊन 5-10 मिनिट बसलो मुखदर्शन घेऊन. मग नंतर समजलं लाईन दर्शन चालू झालेलं आहे. मग लाईनला थांबून दर्शन घेण्यासाठी लाईनला गेलो. तर बाहेर गावावरून सहलीसाठी पण सहलीचे मुलं पण आले होते. सहल घेऊन आले होते शिक्षक लोक. मग ते पण दर्शनासाठी आले होते. छान असं दर्शन झालं. आतमध्ये फोटो व्हिडिओ घेण्यास परवानगी नव्हती. मग बाहेरूनच व्हिडिओ घेतले. तिथे शेजारी मुक्ताईचं पण दर्शन आहे. आदिशक्ती मुक्ताईचं पण दर्शन घेतलं. माऊलींचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं. आज गर्दी नसल्यामुळे शांततेत छान दर्शन झालं. मग तिथे शेजारी सिद्धेश्वराचं पण मंदिर आहे. सिद्धेश्वराचं पण दर्शन घेऊन बाहेर आलो तर गावाकडच्या वयस्कर बुजुर्ग बायका फुगडी खेळत होत्या. छान असं त्यांचं नृत्य चालू होतं. फुगडी बघत बसलो, पण व्हिडिओ घ्यायचं विसरूनच गेले मी. त्यांची फुगडी हे बघून झाल्यावर मग इकडे गेले. इकडे आहे हे अजानबाग. इकडे पसायदान. हे पायरीवर बसून बाहेर बायका पसायदान पारायण चालू होते आतमध्ये. सप्ताह चालू होते आतमध्ये. मग त्यांचं पण दर्शन घेतलं. इथे बघा पायरीवर बसून पण लहान मुली पसायदान हरिपाठ करत होत्या. त्यांच्यासोबत पण 1-2 व्हिडिओ घेतले मी. त्या पण खुश झाल्या. त्यांना पण प्रसाद दिला. खूप हुशार होत्या पोरी. खूप छान म्हणत होत्या हरिपाठ. मग तिथूनच बाहेर आलो. मग आईच्या गावी म्हणजे माझ्या माहेरी खूप मोठा सप्ताह असतो वर्षाला. मग त्याच्यासाठी मी ज्ञानेश्वर माऊलीची पारायणाचे 5 ग्रंथ घेऊन दिले आईसोबत. मंदिरासाठी दान म्हणून दिले होते. आईजवळ घेऊन दिले. खूप छान असे ग्रंथ होते. मोठे छोटे आपल्याला जसे पाहिजे तसे होते तिथं. मग ते घेऊन झाल्यावर पुढं आलो. मग मला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची होती. पितळेची होती माझ्या आधी मंदिरात, पण मला हे अशा नवीन आलेत म्हणून घ्यायची होती. खूप आवडली होती. खूप जणांकडे बघितलं ते. मग आई म्हणली चल तुला मी घेऊन देते. मग आईनं मला घेऊन दिलं. मग त्याच्या माझ्या भावाच्या मुलींसाठी म्हणजे आईच्या नातीसाठी गळ्यातलं कानातलं पण पाहत होती आई. मग गळ्यातल्या बांगड्या घेतली. मूर्त्या खूप सुंदर आणि सुरेख होत्या मूर्त्या. माझ्या मुलाला पण मूर्ती हातात घेऊन व्हिडिओ काढायचा होता. त्याला पण मूर्ती खूप आवडली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.